अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, याचं आम्ही स्वागत करतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मगाशी जे मी म्हणालो की या महाराष्ट्राला देखील आता महायुती सरकारनं आता पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून महाराष्ट्राकडे आणि महाराष्ट्राच्या विकासाकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सत्ता पक्षाला न्याय देत असताना विरोधी पक्षाकडे अन्याय होणार नाही किंवा दुर्लक्ष होणार नाही याची सुद्धा काळजी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून घेतली पाहिजे, हे देखील या ठिकाणी मुद्दामून मला आपल्या पुढे मांडावंसं वाटतं. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक होते, दावोसमध्ये करार होत आहेत आणि 2014 सालपासून आता 2025 सालपर्यंत मला असं वाटतं की जवळपास 12-13 वर्ष हे महायुतीचं सरकार राहिलं, महाविकास आघाडीचं सरकार फक्त 2.5-3 वर्ष राहिलं. आणि म्हणून 12-13 वर्ष महायुती सरकार राहिलं आणि त्या कालावधीमध्ये किती करार झाले, किती लाख कोटी रुपयाचे करार झाले. या वर्षी 16 लाख कोटी रुपयाचे करार झाले. हे करार होतात अध्यक्ष महोदय, पण हे उद्योग महाराष्ट्रामध्ये उभे राहत असताना आपल्याला अनुभवायला मिळत नाही. अगदी लातूरमध्ये आम्ही गेल्या 15 वर्षामध्ये एखादा नवा उद्योग उभा राहिलाय असं काही उदाहरण आम्ही पाहिलेलं नाही. लातूरच काय, मग संभाजीनगर असेल, नांदेड असेल, बीड असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, किंबहुना विदर्भातले सगळे जिल्हे असतील, अमरावती असेल, अकोला असेल, बुलढाणा, वाशिम, उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जळगाव आहे, या भागामध्ये उद्योग उभे राहिलेले अध्यक्ष महोदय आम्ही पाहिलेले नाहीत. पण ह्या ज्या गुंतवणुकी आहेत अध्यक्ष महोदय, 16 लाख कोटी रुपयाचे करार यावर्षी झाले, याच्या अगोदर 5 लाख कोटी रुपयाचे करार झाले. याची एक श्वेतपत्रिका अध्यक्ष महोदय सभागृहाच्या समोर आपण मांडली पाहिजे, कारण महाराष्ट्राला कळालं पाहिजे की करार किती होतात, गुंतवणुकी किती होतात आणि खऱ्या अर्थानं हे उद्योग किती उभे राहतात, त्यातनं बेरोजगारी किती दूर होते, नोकऱ्या किती मिळतात आणि दरडोई उत्पन्न किती वाढतं. आणि महाराष्ट्र जो आपण आता थांबणार नाही म्हणतो, काल परवाचं एक सर्वेक्षण आहे त्याच्यामध्ये आता आम्हाला असं समजलं की महाराष्ट्र आता कर्नाटकाच्याही मागे गेलाय. काल परवाचं सर्वेक्षण आहे. आणि म्हणून उत्तरामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक काय आहे सरकारकडनं आम्हाला सांगण्यात येईल, हे देखील या निमित्ताने या चर्चेमध्ये मला उपस्थित करावंसं वाटतं. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.